माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी विठाला विठाला महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय गातुं मुनिन्द्रै समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारू प्रथमनमान पाण्डुरङ्गकारू प्रथमनमान बोला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेयं बुद्धिमतारिष्टं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामरायाच्या सेवा तुका
शरण आलो मने तुका वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु माझ हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू मनोनी विशेषात्यादर विवेकावरी आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदोनी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत रूपे प्राप्तस्थळी जो भव्य आणि दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्ञानेश्वरी पारायण नामजप तथा कीर्तन महोत्सव आपल्या परिसराचं भूषण वेदांत केशरी वैराग्यमूर्ती ब्रह्मीभूत ब्रह्मलीन श्री गुरु केहाळकर बाबा यांच्या तपपूर्ती पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चालत असलेला भव्य आणि दिव्य हा सोहळा बाबांनी तुमच्या गावाचं नाव मान मोडी नाही तर मान वाढवी ठेवलं होतं. गुरुवरे बाबाचे शब्द आहेत. असा पवित्र या ठिकाणचा हा सोहळा अगदी उल्हासामध्ये चालू आहे आणि त्या निमित्तानं आज जागराची सेवा श्री गुरु बाबांच्या कृपेनं गुरुवर्य नामनिष्ठ सेवाधारी पोळ बाबा यांच्या आशीर्वादानं तुम्हा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझे प्रेरणास्थान आदरणीय गुरुवर्य जोगवाडकर बाबा यांच्या आज्ञेवरून या पामराकडं सेवा आलेली आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय वैराग्यमूर्ती देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत श्री तुकोबरायांचा असून या अभंगाद्वारे तुकोबराया भगवंताकडं मागणं मागतात. काय मागणं मागतात? पहिल्या चरणात हे चिदान देगा देवा देवा तुला द्यायचं असेल ना मला हेच दान दे. चकारात्मक मागणं आहे हे, म्हणजे चकारात्मक मागणं आहे, निश्चयात्मक मागणं आहे. दुसरं तिसरं काही नको, हेच. कोणतं? तुझा विसरण व्हावा देवा. जोपर्यंत या देहामध्ये श्वास चालू आहे तोपर्यंत तुझ्या नावाचा आणि तुझा मला विसर पडू देऊ नको. आणि असं जर झालं गुण गाई नावडी भगवंता अनेक गुणांना नटलेला तू आहेस, तुझ्या गुणाचं मी वर्णन करेल आणि माझ्या जीवनातील हीच जोडी राहील हेची माझी सर्व जोडी. तुकोबराया बस झालं का? पुन्हा पाहिजे काही देऊ? न लगे मुक्ती, मुक्ती नकोय आणि संपदा, संपदा पण नको. तुमची इच्छाच आहे तर संत संग दे सदा. देवा इच्छाच आहे ना. या पामर जीवाला सौभाग्यशाली असणारे संत असतात, त्यांची संगत दे आणि त्या संताची संगत घडावी म्हणून देवा पुन्हा शेवटचं मागणं मागतो. तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमाशी गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी. जय जय राम कृष्णा हे 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 राम
आज जागराचा दिवस आहे. अभंगाचं चिंतन गुरुवर्य बाबा जशी बुद्धी देतील तशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाचं स्वरूप, कार्यक्रमाची रूपरेषा आणि सगळेच महाराज देतात म्हणून 1-2 मिनिटाचा परिहार तुमच्यासमोर मांडतो. भगवंताच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं तुमचं गाव भाग्यशाली आहे. का तुम्ही ज्या महात्म्याचा सोहळा या ठिकाणी अगदी उल्हासात तन मन धनानं संपन्न करतात ते महात्म्य सामान्य नाही. या जगामध्ये देवही अवतरित होतो आणि साधूही अवतार घेत असतात. खरं साधू कोणाला म्हणायचं हा जर मनामध्ये प्रश्न पडला असेल तर श्री गुरु नथुराम बाबाकडे बघा. त्यांच्या रूपामध्ये तुम्हाला साधू दिसतील. साधूची व्याख्या सोपं उत्तर आहे गुरुवर्य नथुराम बाबा. सामान्य व्यक्तिमत्व नाही, लक्षात ठेवा. गुरुवर्य बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये जे का रंगले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांचा उद्धार केला बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये. पूर्ण आयुष्य जवळपास इसवी सन 1920चा बाबाचा जन्म. 1920 मध्ये क्याळ या छोट्याशा गावामध्ये बाबाचा जन्म झाला. अनेक प्रकारानं संसारामध्ये आघात आले पण बाबांनी त्याचा विचार न करता समाजकार्य असणारं, परमार्थिक कार्य असणारं चालू ठेवलं. आज तागायत बाबाच्या पुण्यतिथीचा, बाबा गेल्याच्या नंतरही बाबाचं कार्य चालू आहे. कारण की सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. बाबाचा संकल्प सत्य होता आणि साधू जे असतात साधूचा संकल्प सत्य असतो. बाबांनी जीवनभर परमार्थ केला. लेकरा बाळांचा, घरादाराचा विचार केला नाही. आपुलेनी हाते संसाराशी आगी लावूनी मागुती पाहू नये. जगाच्या कल्याणासाठी आपल्या देहाला साधू संत कष्ट देत असतात. बाप जगाच्या कल्याणा संताच्या युवती देह कष्ट भीती परोपकारे. जगावर उपकार करण्यासाठीच त्यांचा अवतार आहे. या ठिकाणी गुरुवर्य बाबांनी अखंड जीवनभर परमार्थ केला आणि त्याचं फळ म्हणून आज बाबा जाऊन 12 वर्ष होत आहेत तरी त्यांचा सोहळा चालूच आहे. 12 वर्षच नाही, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साधूंचा सोहळा होत राहणार.
जगा हे दिगंबर विसर हरिभुमी गेले दिगंबर विसर हरिभुमी राहिला जगते जगावा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. साधू देहरूपानं जरी आपल्यातून गेले असले तरी कीर्ती रूपानं सदैव आपल्यात राहतात. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची ओरे कीर्ती मागे. कीर्ती रूपानं राहतात. त्या साधूचा सोहळा आज आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे. पुण्यवान आहात तुम्ही, कारण आपण केलेली भक्ती गावासाठी नाही तर देवासाठी असावी. आपण केलेली भक्ती गावाला नाही तर देवाला आवडावी, लक्षात ठेवा. आणि साधूचं जो कोणी वर्णन करील, संत चरित्राचं वर्णन करील, साधूचा जो कोणी सोहळा करील, ती भक्ती देवाला आवडती. ते आवडती निरुते मज प्राणाही परोते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणारे लोक देव म्हणतात मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. आणि ती भक्ती तुम्ही करत आहात. खूप आनंदात मध्ये मी आल्याच्या नंतर पाहिलं हरिपाठ तर एवढा चालू होता विष्णुभाऊ जोरात. मी म्हणलं कीर्तन लांबव 1 घंटा आणि याच्यात येऊन फुगड्या खेळाव्या. पण पुन्हा म्हणलं जाऊ दे, आता आज जागराचा दिवस आहे, मोठा स्वयंपाक होणार आहे, अन्नदान होणार आहे. आनंद आहे, आनंद आहे. आणि असाच सोहळा आता हा नेम आता बंद करायचा. केला नेम झालं बी माझा. काय कमी केलं देवानं तुम्हाला? संताच्या नथुराम बाबाच्या कृपेनं काय कमी आहे सांगा बरं? गोड असणारं भावार्थ रामायण गावामध्ये चालू आहे. पैशाची गंगा वाहत आहे. 50 वर्षापूर्वीचा तुमचं गाव बघा आणि आज तुमच्या गावाचा झालेला विकास बघा. है ना सरपंच? काय कमी केलंय संताच्या कृपेनं तुम्हाला? मग आता हा नियम बंद करायचा आणि मार्गदर्शन करायला गुरुवर्य बाबा आहेतच, लक्षात ठेवा. बाबाचं कार्य जीवन होतं तोपर्यंत चालूच होतं. गेल्याच्या नंतर आज 12 वर्ष झालेत बाबाचे सोहळे चालू आहेत. हे वर्ष विशेष आहे कारण हा सोहळा तपपूर्ती सोहळा आहे. बाबाला जाऊन येणाऱ्या पुढच्या मार्चमध्ये मार्च 25 12 वर्ष पूर्ण होणार आहे. बघा या वर्षीची रूपरेषा जर बघायची ठरली 23 मार्च 2024ला श्री क्षेत्र घोडके पिंपरी ते श्री क्षेत्र पैठण ही बाबाने चालू केलेली प्रथा. आदरणीय माझे प्रेरणास्थान हरिभक्तीपरायण रमेश बाबा जोगवाडकर बाबा गेले, बाबाच्या रूपानं साक्षात बाबाच आपल्याला समोर आहेत, लक्षात ठेवा. खूप असणारं निष्ठा, खूप असणारे बाबावर श्रद्धा आणि उगच शास्त्र सांगतं गुरुची सेवा म्हणजे काय? गुरुचे हात दाबणे, गुरुचे पाय दाबणे, गुरुला उठणं लावून आंघोळ घालणे ही गुरुची सेवा नाही. बोलिले वचन न मोडीते, गुरुने दिलेले शब्द त्या शब्दाचं उल्लंघन न करणं, त्या शब्दाचं पालन करणं ही गुरुसेवा आहे. शिष्य कसा असावा? रमेश बाबाकडे पाहिल्यावर कळते शिष्य कसा असावा. शिष्यानं गुरुचं प्रतिरूप व्हावं. गुरुजी गुरुचं प्रतिरूप व्हावं, त्याला असणारं शिष्य म्हणत जावं. तुम्ही बाबाचे कीर्तन ऐकलेले आहेत. बाबाचं कीर्तन चालू असताना असं कधीच वाटत नाही की आता नथुराम बाबा बोलणं झाले. बाबानं बोलायला सुरुवात केली की वाटते साक्षात नथुराम बाबा आपल्या समोर उभे राहून बोलतात. गुरुचं प्रतिरूप झालेले आहेत बाबा. जसा बाबानं त्याग केला तसाच
बाबांचा पण रमेश बाबांचा पण त्याग आहे. आता बघा 23/3/2024 त्यावेळेस इथून बाबा गेले, पैठणवारी झाली, लगेच पुण्यतिथीचा कार्यक्रम जिंतूरला झाला. तिथून जे कार्यक्रम चालू झाले, पुढे चातुर्मास असणारा श्री क्षेत्र पंढरपूर. बघा आपण किती भाग्यवान आहोत. पूर्वी पंढरपूरला माणूस निघाला की माणसं रडायचे, वापस येईल का नाही भरोसा होता. एवढंच कशाला, गुरुवर्य बाबांनी चातुर्मास केला, माडीत कोणाच्या तरी बाबा राहायचे, शेण आणून ती जागा सारवायची. किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबाने चातुर्मास केला, पण आज आपण भाग्यवंत आहोत. त्यांनी झाड लावलंय आणि त्याची फळं आपल्याला भेटत आहे. बाबाचे निष्ठावान शिष्य आदरणीय RB घोडके साहेब यांनी पंढरपूरमध्ये बाबाच्या नावानं खूप मोठे संस्थान असणारं चालू केलेलं आहे, संस्थान उभं केलेलं आहे. जवळपास 18 ते 20 गुंठे जमीन घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थित बांधकाम करून मोठाची मोठा शेड केलेला आहे, सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि 4 महिने बाबाबरोबर आता इथं असतील सगळी भक्त मंडळी, आपले मदन महाराज असतील, आमचे संभादादा तर हळू बंद पडणार नाही. पण हे जे चक्र होतं 12 महिन्याचं, ते चक्र आता पूर्णत्वाच्या दृष्टीनं पूर्णत्वाकडे वाटचाल त्या चक्राची चालू आहे. अखंड हरिनाम आहे. किती अन्नदान झालं असं, पिकले तया खाणे किती आणि पंगतीशी सुका. इथं म्हातारीला जर भाकर करायचा कंटाळा आला तर म्हणते ती शिळी आहे सकाळची, काय उग गपचिप. इथं तर माणसाला काय 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 नाही हे विचारा, काय आहे नाही, काय खायला नव्हतं ते विचारा. दिंडीमध्ये गेलते का नाही, आपण सोडून यायला म्हणाल तुम्ही दिंडी. बरं ते जाऊ द्या, तुम्ही तुमच्या गावाचाच विचार करा ना. माझ्या भाग्यात नसेल जेवायचं किंवा आमच्या गुरुची आज्ञा आहे कीर्तन करायचं, तिथं खायचं नाही. पण बाबा करवी मला काल समजलंय की एकानं गुलाबजामुन केले की दुसरा बासुंदी करतय, तिसरा श्रीखंड करतय, चढावड. आणि ही चढावड लागलेली चांगली. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदाने दृढाविषी उदकदाने सदा सुखी. अन्नाचं दान केलं आणि बरं अन्नाचं दान कुठं करीनत ना तुम्ही. अन्नाचं दान नामधारक जेव घालेले तुम्ही. नामधारक सर्वश्रेष्ठ आहेत, लक्षात ठेवा. नामधारकाला जेव घालणं, नामधारकाच्या ठिकाणी अन्नदान करणं आणि निमित्त आहे फार मोठे महान असणारे व्यक्तिमत्व असणारे नथुराम बाबाची पुण्यतिथी. त्या निमित्तानं चालू असलेलं तुमचं अन्नदान आहे. परम भाग्यशाली तुम्ही आहात माय बापू. ही परंपरा, बाबांचा वारसा, गुरुवर्य रमेश बाबा जोगवाडकर अगदी व्यवस्थितरित्या तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, त्यांचा त्याग त्यामागं आहे, त्यांची निष्ठा त्यामागं आहे. निष्ठेशिवाय आणि त्यागाशिवाय काही होत नाही. बघा, निष्ठा नसेल गुरुजी, निष्ठा नसेल तर सगळी निष्ठा निष्ठीच आहे, बस बाकी काय नाही. उगाच म्हणायचं नाही मी बाबाचा शिष्य आहे, मी नथुराम बाबाचा शिष्य आहे. तसं वागावं लागल. त्यावेळेस लोक म्हणतील तुम्हाला तुम्ही नथुराम बाबा शिष्य आहे. मी म्हणणारे असे कितीतरी मातीत मिळालेत. मी म्हणल्यानं जमत नाही. लोकांनी म्हणावं की खरोखर आपल्या गुरुचं प्रतिरूप झालेले आहे. आणि ती अवस्था आज आदरणीय रमेश बाबांची आहे. म्हणून बाबासाच्या चरणावर नतमस्तक होतो. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व महाराज मंडळी, आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणारे, लक्षात ठेवा, आपल्यासारखे महाराज नव्हते ते. आमदारा खासदारा पुढं गोंडा घोळणारे, शासनानं येऊन त्यांचे पाय चाटावे असे वक्ते बाबा. सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. वक्ते बाबा म्हणलं की मुख्यमंत्र्याला घाम सुटत होता. असे आदरणीय तपोनिधी वक्ते बाबा, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी महाराजजीही खाली उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. तुम्हा सर्व संत सज्जन मायबापाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला आरंभ करू. जय जय राम कृष्णा. जय राम कृष्ण जय राम
आज जागराची सेवा आहे. जागराची सेवा म्हटलं की कीर्तनकार स्वतंत्र नसतो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिला दिवस जागराचा दिवस आणि काल्याचा दिवस हा कीर्तनकाराचा स्वातंत्र्याचा दिवस नाही, परतंत्र असतो कीर्तनकार. का? संप्रदायाचा नियम आहे, पहिल्या दिवशी भगवंताचं नाव रूप गुण वर्णन करायचे, जागराच्या दिवशी मागणी मागायची आणि काला म्हणजे चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, बाकी मग मोकार गप्पा मारायच्या का? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. जेणेकरून भगवंताची मूर्ती हृदयात प्रस्थापित होईल असं असणारं चरित्र वर्णन करायचं, गप्पा नाही मारायच्या. लक्षात ठेवा. मग आज जागराचा दिवस, मागणीचा दिवस. मागणी कोण मागावी, का मागावी, कशी मागावी याचे नियम आहेत. आज तुकोबराया भगवंताकडं मागणं मागतात. साधू जे असतात ना, साधूला कोणाकडं हात पसरण्याची गरज नसते. जे मागतात त्यांना साधू म्हणता येत नाही, मागतात त्यांना साधू म्हणता येत नाही. आणि साधू असतात ते कधीच कोणाकडं काही मागत नाहीत. लक्षात ठेवा. साधू कोणाकडं हात पसरत नाहीत. हात पसरणारे साधू नाही. तुम्ही म्हणता मग तुकोबराय कसं मागायले, सांगतो ऐका. ज्या ज्या वेळेस नाईलाज असतो त्यांना मागण्याची वेळ येते, त्यावेळेस ते स्वतःसाठी काही मागत नसून जगासाठी मागणं मागतात. स्वतःसाठी साधू काही मागत नाहीत. लक्षात ठेवा. जगासाठी त्यांचं मागणं असतं. वेळ आल्याच्या नंतर, तशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर ते स्वतःसाठी मागतच नाहीत, जगासाठी मागतात. त्यांना साधू म्हणावं. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. तो देवाला आवडतो आणि देवाला आवडणारी भक्ती असणारे साधू करत असतात. अशी परिस्थिती अनेक साधूवर आली, त्यांना मागणं मागावं लागलं. आपलं गाव भावार्थ रामायणामुळं आपल्या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडं रामायण चालू आहे. किती वर्ष झाले? 20 वर्ष झाले रामायण चालू आहे. रामायणामध्ये एक पात्र आहे साधूचं. तुम्ही म्हणा एकच का म्हणायले? उल्लेख एकाचा जास्त झालेला आहे आणि ते म्हणजे मारुती राया. दासत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखिले रामचरण. एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, पण भगवंताकडं मागणं मागितलं नाही. रामायणातला एक दृष्टांत तुमच्या समोर मांडतो. हनुमंतरायालाही एकदा मागणं मागावं लागलं, नाही लाज असतो, पण स्वतःसाठी नाही तर जगासाठी त्यांनी मागणं मागितलं. एकदा भजन करा. जय जय राम. भगवान रामचंद्र प्रभूने लंकेवर विजय मिळवला, रावणाचा नाश केला आणि अनेक वानर अयोध्येमध्ये विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी आले. अयोध्येमध्ये विजयाचा उत्सव साजरा होत आहे. 14 वर्षाच्या नंतर सीता मैया अयोध्येमध्ये आलेली आहे. अनेक प्रकाराने सत्कार सोहळा चालू आहे. अनेक पक्वान्न, 5 पक्वान्नाच्या पंगती चालू आहे. भगवंतासाठी झाडाचा पाला खाऊन ज्यांनी भगवंताचं कार्य केलं
अशा वानरांचा सत्कार भगवान रामचंद्र प्रभू करत आहेत. कोणी फळं खात आहे, कोणी मिष्टान्न खात आहे, कोणी हार तुरे स्वीकारत आहे, कोणी शाल स्वीकारत आहे. अनेक प्रकारचे वानर वरून सीतामैयानं पाहिलं की वानरांचा सत्कार चालू आहे. 5-10 मिनिटं थांबल्याच्या नंतर लक्षात आलं की हे सगळे वानर मला नौखे दिसत आहेत. माझ्या दृष्टीला जो पडला, माझं कार्य ज्यानं केलं, तो हनुमान याच्यामध्ये कुठं दिसत नाही. कुठं असेल तो, आणि त्याचा सत्कार का करू नये. सीतामैयाला माहीत होतं की माझा शोध यानंच लावला. आता रामायण जास्त मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की तुम्ही रामायणातले किडे कशाला म्हणायचं, तज्ञ म्हणायचं. बरं, आपल्या तोंडानं आपण किडे कशाला म्हणून घ्यायचं. तुम्ही रामायणाचे अभ्यासक आहात, रामायणाचे तज्ञ आहात. तुम्हाला सर्व मुद्दा सांगायचा मला. साधू स्वतःसाठी काही मागत नाही. ऐका, सीतामैयानं पाहिलं हनुमंतराया कुठं दिसत नव्हते, म्हणून सीतेनं आवाज दिला, मालक. असा का? असा दिला, नाहीतर आता देतात तसा. अहो ऐकलं का? असा आवाज दिला. अहो ऐकलं का म्हणल्यावर भगवंत असणारा आतून बाहेर येत होते. ऐकलं का म्हणल्यावर जिथली तिथंच भगवंत थांबले. बघा, सीतामैया 14 वर्ष बरोबर होती. आज राणीच्या रूपानं अयोध्येमध्ये होती, आणि सीतामैयाची ऑर्डर म्हणल्यावर देव जिथली तिथं थांबले. बघा किती ताकद आहे यांच्या शब्दामध्ये. ह्या माता भगिनी आहेत ना, मरून यांच्या पोटाला जन्म घ्यावा. किती कष्ट आहेत, किती कष्ट आहेत बघा ना. भागवत कथा ऐकायला ह्याच, स्वयंपाक करायला तुम्ही करायली घरी, त्याच्या मागे जपाचे सप्त्याचे असं होत आहे ना. होय महाराज, रोजचा सांगा किती कष्ट आहेत त्यांना. मला सांगायचं एकच की बाबा, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर, त्यांच्यामुळं आपण एवढे चकबक दिसायलो. लक्षात ठेवा, त्या माता भगिनी जे आहेत ना, म्हणून त्यांचं ऐकावं. हे आदर्श आहे. भगवान रामचंद्र प्रभूचं चरित्र जे आहे, किसन बाबा, कृष्णाचं चरित्राचा उच्चार करायचा आणि रामाच्या चरित्राचा आचार करायचा. आचरणीय ग्रंथ आहे रामायण म्हणजे. भगवंतानं बोलणं सीते शब्दच खाली पडू दिला नाही सीतामातेचा. अहो ऐकलं का म्हणल्या मला रामचंद्र प्रभू म्हणतात, बोल ना, काय म्हणत होती. बसू दे आता, जाऊ दे. ऐका ना, ऐका ना, मी कीर्तन. रामचंद्र प्रभूनं सीता मातेचा एक शब्द सुद्धा खाली पडू दिला नाही. ऐका, या माता भगिनी जे असतात, खूप असणारं सामर्थ्य असतं त्यांच्या शब्दामध्ये. पत्नीचं काय ऐकावं 1 मिनिटात सांगतो. बायकोचं नवऱ्यानं ऐकलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे. जो ऐकत नाही तो मूर्ख. बायकोचं ऐकत नाही तेव्हा तिचं कोण ऐकत? तुझ्यासारखा नालायक आणि मूर्ख तूच. ते काय वाईट सांगतात सांगा बरं. त्या म्हणतात का जिंतूरला जा दारू पिऊन या. त्या सांगतात पुड्या खाऊ नका, बिड्या ओढू नका, पैसे जास्त खर्च करू नका, व्यसन करू नका, चांगलं राहा, मान सन्मान मिळेल. त्यांचा उपदेश म्हणजे साधा आहे का? बघा ना, देव वेडा होता का बायकोचं ऐकायला? रामचंद्र प्रभूनं बायकोचं ऐकलं, सीता मातेचं ऐकलं, तिने लोकात कीर्ती झाली. मग तुम्हाला रावण व्हायचं का? रावणानं नाही ऐकलं. बघा, मंदोदरीला स्वप्न पडलं. मंदोदरीनं शिळाच्या
बहिणीनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक मला एक स्वप्न पडलंय, आपली नगरी वानरानं या लंका नगरीला वेढा टाकलाय मालक, काहीतरी अशुभ होण्याचं चिन्ह आहे, रामाची सीता रामाला परत करा. रावणानं ऐकलं का? मग काय गेलो कोणाचं? बायकोचं नाही ऐकलं. अरे 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, 80,000 बायका आणि संपत्ती. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. 6 लक्ष घरे जेथे पाषाणाची, 7 लक्ष घरे विटाबंदी, 1 कोटी घरे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं सोन्याचे. पण पत्नीचं नाही ऐकलं तर नाश झाला, रावणाचा सगळा नाश झाला. कसं करायचं मग उद्यापासून? म्हणून भगवान रामचंद्र प्रभू म्हणतात, बोल ना सीते काय होतं? सीता मैया सांगतात, मालक ज्यानं आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले तो हनुमंतराया कुठं दिसत नाही, आणि त्या हनुमंतासाठी तुम्ही काहीतरी द्या, त्या हनुमंताला सत्कार करा, त्या हनुमंताला योग्य ते बक्षीस द्या. सीता मातेचं हे मागणं ऐकल्याच्या नंतर देवाचं तोंड लहान झालं. विचार करू लागले देव, नाही आता 3 हट्ट असे आहेत, बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट, ते पुरवावेच लागतात. सीते बोलणं सोपं आहे ग, पण त्या हनुमंतरायाला देण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. काय देव त्याची काय देऊ त्याशी व्हावे उत्तराई, माझा जीव जरी त्याच्या पायावर समर्पित केला तरी थोडा आहे म्हणे. काय देऊ? सीता माता म्हणले, ते मला नका सांगू, काय द्यायचं तर द्या, पण द्या. शोधू लागले हनुमंतराया कुठे. पाहतात तर हनुमंतराया असणारा एका झाडावर रामचंद्र प्रभूच्या चिंतनामध्ये आहे. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय श्रीराम राम जय राम, राम राम जय राम. श्रीराम राम जय राम, राम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. असं भजन केलं मायबापो, म्हणून गावगाव मंदिर आहेत. आपलं तर भजन सप्त्यापुरतं पण नाही. सप्ताह चालू झाला की शहाणे शहाणे माणसं म्हणतात, बब्या मंदिराकडे जाशील नाही तर तिकडं गहू वाळण. रस्ते असतात ना गावातून, इकडून मंदिराकडून इकडच्या रस्ता बंदच 7 दिवस, तिकडच्या रस्त्यानं वागायचं. अरे पाडून अमृत पाजतात साधू. नामजप यज्ञ असतो, नाम सप्ताह असो, हरिकथा असो, चिंतन असो, जीवाच्या उद्धाराचं ते साधन आहे. भजन केलं पाहिजे. हनुमंतरायानं भजन केलं म्हणून हनुमंतरायात चंद्र सूर्य आहेत. नवे नवे माझे हनुमंतराय आहेत, तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. चिरंजीवी झाले हनुमंतराय. भजन केलं, आवाज दिला हनुमंता,
थाट दिशी उडी टाकली. जी मालक म्हणले तुझ्या मातेचं काहीतरी मनोगत आहे. सीता माता हनुमंतरायाला म्हणू लागली, हनुमंता अफाट असणारं तुझं कार्य आहे आणि माझी इच्छा झाली तुला काहीतरी द्यावं. माग बरं तुला काय पाहिजे ते. माते तुमच्या दोघांचं स्मरण माझ्या चित्तामध्ये राहावं याच्यापेक्षा मला काही नको. नाही नाही हनुमंता तुला काहीतरी मागावंच लागेल. सकारात्मक प्रश्न, सकारात्मक उद्गार, मागावंच लागेल. शेवटी सेवक होता हनुमंतराया. तुमचा मी दास आहे म्हणला, तुमची इच्छाच आहे. तर हनुमंतरायानं मागणं मागितलं. भावार्थ रामायणामध्ये वर्णन आलं. हरी जग उद्धरावयासाचे आचाट मागणे हनुमंताचे. आचाट देणे श्रीरामाचे प्रेम भक्ताचे अतिगत. जगाच्या उद्धारासाठी हनुमंतरायाचं मागणं आहे. आचाट भगवंताचं देणं आहे. असं भक्ताचं आणि देवाचं प्रेम गहन आहे असं महाराज सांगतात. काय मागणं मागितलंय का आपला मुद्दा होता. साधू काही मागतच नाहीत आणि मागण्याची वेळ आली, मागण्याचा प्रसंग आला तर जगासाठी मागणं मागतात. हनुमंतरायाने मागणं मागितलं जे कवार जप्ती नाम ते करावे नित्य निष्काम. जे एकदा श्रीराम म्हणतील ना त्याला निष्काम करून टाका. म्हणजे कोणासाठी मागणे? हनुमंतराया जर म्हणलेच असते हा मला प्रधानमंत्री करा. कोण होते प्रधानमंत्री? हा रामचंद्र प्रभूचे प्रधानमंत्री कोण होते? महाराज अहो प्रधानमंत्री अयोध्येचे हा किती वर्ष रामायण आहे? विठाला मी आता नाही जांबाच्या लोकांनी नाही सांगितलं. जांबाच्या लोकांनी काय सांगू नको. तुम्ही रोजच आमच्या संग आहे. तुम्ही आता 9-10 महाराज पुढे घालता. एवढं झालंय तुमच्याकडे भांडवल. ऐका हनुमंतरायानं जर विचारच केला असता तर सुमंताची जागा भेटली असती हनुमंतरायाला. बरोबर आहे. पण नाही मागितलं स्वतःसाठी. जे कवार जप्ती नाम ते करावे नित्य निष्काम. नाम ऐकतीस प्रेम सर्वोत्तम ते करावे. काय मागणं आहे का जगासाठी? उदाहरण क्रमांक 1. दुसरं उदाहरण या जगामध्ये ज्ञानोबाराया अवतरित झाले. जगासाठी खस्ता खाल्ल्या. ज्ञानोबारायाची लोकांनी पूजा केली असंच ना. ज्ञानोबारायाचा लोकांनी छळ केला. मायबापू अगदी कमी वयामध्ये ज्ञानोबारायाने जगावर उपकार केले. गीतेचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलं. साध्या सुध्या अशिक्षित माणसाला समजल अशा भाषेमध्ये ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायाने लिहिली. अनेक प्रकारचं वाङ्मय हरिपाठ लिहिला. अमृतानुभव सारखा ग्रंथ लिहिला. एवढं कार्य ज्ञानोबारायाने केल्याच्या नंतर सगळा हा ठेवा आपल्या श्रीगुरूच्या चरणावर समर्पित केला. आणि त्यावेळेस श्रीगुरु निवृत्तीराया ज्ञानोबारायाला म्हणतात, ज्ञानोबा खूप मोठं कार्य केलं बाळा, सांग मग तुला काय पाहिजे. ते म्हणले की एखादी सुंदर मुलगी पान लग्न करून द्या, 2-3 मजली बिल्डिंगच बांधून द्या असं म्हणले का. ज्ञानोबारायानं मागितलं असतं तर काही सुद्धा मिळालं असतं. तिथं काही कमी नव्हती. पण माझ्या ज्ञानोबारायानं स्वतःसाठी काही मागणं मागितलं नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शोनी मज द्यावे पसाय दाने. जगासाठी मागणं मागितलं ज्ञानोबारायाने.
नामदेवरायाचंही तसंच सामान्य व्यक्तिमत्व होतं का? नामदेवराया सामान्य साधू होते ज्यांच्या हाताने देवानं जेवावं. औंढ्याला आले, कीर्तन करताना त्या लोकांनी सांगितलं, महाराज तुमचं हा कार्यक्रम आहे ना, पाठीमागून जाऊ द्या म्हणले, इकडं आमचं दुसरं काम आहे. पाठीमागून गेले. पाठीमागून गेल्यावर तिकडं बी दुसरे म्हणले, महाराज हे कार्यक्रम इथं जमत नाही, जरा इकडं, जरा इथं आमचं दुसरा कार्यक्रम चालू आहे. मंदिरात कार्यक्रम चालू असतात ना वेगवेगळे, तुमच्या इथलं मला माहित नाही, आमच्या तिकडं सांगायलो. बाबा म्हणायचे, इथले सोडून आणि मांडवातले धरून. किती मोठं सामर्थ्य होतं नामदेवरायाचं. ते देऊळ होतं ना, देऊळ. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. जगामध्ये ख्याती असलेले संत नामदेवराया फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला. आणि त्या नामदेवरायाला देव एकदा म्हणतात, नामदेवा मी प्रसन्न झालो तुमच्या भक्तीवर, मागा बरं काहीतरी. तुम्हाला घर देऊ का म्हणले. घर. नामदेवराय म्हणले, पहिलं आहे तेच खूप चांगलं आहे. किती चांगलं होतं नामदेवरायचं घर. घर चंद्रमोळी. घर नाही मागितलं नामदेवरायानं. नामदेवराय जर म्हणले असते तर देवानं काही पण दिलं असतं. एवढं काय, देव म्हणले असते, नामदेवा मी इथून बाजूला सरकवतो, तू माझ्या जागेवर उभं राह. हे करायला देवानं मागं पुढं केलं नसतं. एवढं सामर्थ्य नामदेवरायाचं होतं. पण नामदेवरायावर ज्या वेळेस मागण्याची वेळ आली मायबापो, त्यावेळेस नामदेवरायाने स्वतःसाठी काही मागितलं नाही. काय मागितलं? सकळा हरी
मागणं मागितलं अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही घरची मंडळी सुखी असो. असंच का? घरच्यासाठी काहीच नाही. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. शेवटी मागणं मागितलं नामामने तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. ज्याच्या मुखामध्ये देवा सदैव तुझं नाव आहे, रात्रंदिवस जो तुझं नाव घेतो त्याचं कल्याण कर. नामदेवरायाचं मागणे लक्षात ठेवा. स्वतःसाठी काही मागितलं नाही. उदाहरण क्रमांक 4, जगद्गुरु वैराग्यमूर्ती विश्वमान्य भगवान पंढरीश पांडुरंगाचे आवडते भक्त श्रीमंत संत तुकोबराया. 8 पिढ्यापासून भगवंताची भक्ती भजन होतं. आता तर माणसं म्हणाले पोरग जरा नाही बिघड्यावानीच करायले, मंदिरातून घरलाच येईन का तर शेतात नुकसान होईल ना. अरे आपल्या तरुण मुलांना संस्कार द्यायचे असतील तर सगळ्यात चांगलं संस्कार केंद्र म्हणजे गावातलं मंदिर आहे. मंदिरामध्ये रामायण आहे, मंदिरामध्ये हरिकथा आहे, मंदिरामध्ये कीर्तन आहे. मनातील विकल्प नाहीसे करण्याचं साधन म्हणजे मंदिर आहे. मंदिर सामान्य नाही. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. तिन्ही गोष्टीचं वास्तव्य जिथं आहे त्याचं नाव मंदिर आहे. मंदिरात लेकराला येऊ दिलं पाहिजे. आपला धर्म जर सोडला ना, बाकीच्या धर्माचा जर विचार केला ना, 4 वर्षाच्या लेकरापासून धर्माची शिकवण आहे त्यांना. आपल्या धर्मामध्येच फक्त वाईट दुःख या गोष्टीचं वाटतं की आपल्या धर्मामध्ये विभागण्या झाल्या, वाटण्या झाल्या. संत वाटले लोकांनी, देव वाटली लोकांनी. मायबाप हो, हिंदू धर्म हा सर्व धर्माचं मूळ आहे. हिंदू धर्म सर्व धर्माचं मूळ आहे. आपण अगोदर हिंदू आहोत, नंतर मग मराठा, नंतर वंजारी, नंतर धनगर, नंतर इतर निर्माण केली. धर्म मुळात आहे, लक्षात ठेवा. मग आपली आस्था धर्मावर असणं महत्वाची आहे. तुम्ही म्हणता मग जात सोडून द्यायची का? मी म्हणतो जातीचा अभिमान असावा, पण धर्माचा माणसाला स्वाभिमान असावा. आपण पहिले हिंदू आहोत, हिंदू हे नंतर बाकीचं, लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट जोपर्यंत आपल्या तरुणांच्या मनामध्ये रुजणार नाही, एक दिवस अशीच जर परिस्थिती राहिली तर भारताचा बांगलादेश व्हायचा. भगवंताला धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घ्यावा लागता. संभादादा म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेशी. मग देवाला अवतार घेण्याची वेळ आता येऊ देऊ नका. आताचा अवतार साधा नाही राहणार आहे देवाचा. हे झाले राम अवतार, कृष्ण अवतार, पण आताचा अवतार या अवतारामध्ये मग अवघड होणार आहे. म्हणून आताच माणसानं आपली सद्विवेक बुद्धी जागी करा. गावागावामध्ये वातावरण या लोकांनी बिघडून टाकलं. आपण सर्वांनी म्हटलं पाहिजे एकच नारा, हम सब हिंदू है. आपण सर्व हिंदू आहोत. या गोष्टीचा विचार करा. बाकीच्या गोष्टी गौण आहेत, गौण आहेत. ह्या गोष्टी तात्पुरत्या होत्या, त्या तिथंच सोडून द्या आणि हिंदुत्वाला जागं राहा.
कारण की हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि आज जर आपले डोळे उघडले नाही तर पुढच्या मुलाबाळांचं भविष्य आपलं धोक्यात आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. धोका आहे, सावधान व्हा. आताच ही जागा होण्याची वेळ आहे, लक्षात ठेवा. संत महात्म्यांनी धर्मासाठी जीवाचं रान केलं. कसली जातपात त्यांनी पाहिली नाही. साधू संताला जात नसते, लक्षात ठेवा. ते धर्म रक्षण करतात, धर्माचं पालन करतात. धर्माचे पालन करणे पाखंड पाखंडाचं खंडन करतात. मग हे पाखंड आहेत. मी फलाना, मी बिस्ताना, मी साळी, मी तेली, मी वारीक, मी हजाम, हे पाखंड आहे. ते काही नाही, लक्षात ठेवा. आपण हिंदू आहोत. म्हणून आपले आदरणीय पंतप्रधान त्यांचा नारा आहे, एक रहोगे तो सेफ रहोगे, पटेंगे तो कटेंगे. ही गोष्ट ध्यानात ठेवा माय बापू. झालं गेलं विसरा, झालं गेलं गंगेला मिळू द्या, पण इथून पुढे तरी हिंदू धर्म की, भारत माता की, वंदे वंदे. आपण पवित्र अशा हिंदुस्थानमध्ये जन्म घेतला, लक्षात ठेवा. म्हणून हे महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराया 8 पिढ्यापासून भगवंताचं भजन केलं. त्यांच्या 8 पिढ्यांनी भगवंताची सेवा केली. भगवंताजवळ जाऊन उभे राहिले. तुकोबाराय आले की देवानी खाली पाहावं. तुकोबाराय आले की देवाची हिंमत होत नव्हती वरी पाहायची. तुकोबाराय पुढे उभं राहिलं की टुकुमुकू देवाने पाहावं. तुकोबाराया एकदा धटच मन केलं देवानं आणि आशेने अपेक्षेनं देवाकडं पाहू लागले. तुकोबाराया अपेक्षेनं देवाकडं पाहू लागली की यांनी मला काहीतरी मागावं. अगदी अपेक्षेनं भगवंत तुकोबरायाच्या तोंडाकडे पाहत होते. मागण्याची आस पाहे मुखाकडे. देव पाहू लागले यांनी मला काहीतरी मागावं. मागत नव्हते. मग पुन्हा धटमन केलं आणि देव तुकोबरायाला म्हणू लागले, तुकोबराया काहीतरी मागा. तुकोबराय म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत असो, आमच्या बापजाद्याने कोणा पुढे हात पसरला नाही तर आम्ही कशाला मागणार. नाही मागणार म्हणले देवा. लहान झालं देवाचं तोंड. तुकोबा, अरे तुमच्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर झालंय रे. माझी मान उचलत नाही रे तुकोबारा. तुला काहीतरी मागावंच लागेल. तुकोबारायला म्हणतात मागावंच लागेल. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, मनसी काहीतरी मागा. देवा तू म्हणतच आहेस ना मागा. मनसी काहीतरी मागा, हेच दे गा पांडुरंगा. पांडुरंगा मला हेच दे. काय दे?
दान देगा देवा. देवा हे दान द्या, तुझा विसर न व्हावा, तुमच्या नावाचा मला विसर पडू नये अशी माझी तुमच्याकडं मागणी आहे. तुझा विसर न व्हावा, तुझ्या नामाचा विसर न व्हावा. कारण विसरले तया थोरहानी झाली, पचतील खानी 84च्या 83,99,999 योनी जीवाचा फेरा आहे. आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहा. या पवित्र अशा भारत देशामध्ये भगवंताच्या कृपेने पवित्र असा मानव देह निर्माण झाला. मनुष्य देहाचे निज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला असे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. मनुष्य देह आलिया जाण. माणसाच्या जन्माला आले ना, भावे करावे भगवत भजन, चुकवावया जन्म मर, आपण उतरावे. हा जीव 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. लक्षात ठेवा. भजन कोण करावं, विसर कोणाला पडू नये. तुकोबारायला विसर होता का? तुकोबाराय आपल्यासाठी म्हणतात की या पवित्र माणसाच्या ज्या देहामध्ये आलेल्या जीवानं भगवंताचा विसर पडू देऊ नये. तुकोबारायला विसर नव्हताच ना. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवत आहे. विसर नव्हताच. तुकोबारायाचा वेळ किती वाया गेला महाराजांनी प्रमाण दिलं. शिंक, जांभई आणि खोकला एवढा वेळ तुकोबारायाचा वाया जात होता. आणि आपण माणसं असे आहेत की तेवढाच वेळ उपयोगाला आणतो. शिंक दिली आच्छी राम, जांभळ दिली आ राम. अरे काय विपरीत अर्थ काढता तुम्ही संताचा. तुकोबारायाची वाचा अनावर झाली होती, अनावर वाचा झाली आणि नामाचा छंद लागला होता. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. सारखं भजन होतं आणि त्यांनी म्हणावं मला विसर पडू नये म्हणून. बरं वाटतंय का तुम्हाला? बरं खरं वाटतंय का? हे तुकोबारायासाठी मागणंच नाही. तुकोबारायानं तुमच्या आमच्याकडं पाहिलं. हे माणसं कीर्तनात बसल्या विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. जाऊ द्या बाकीचे कामं करताना तर देवाचं नाव घेणारच नाहीत, पण कीर्तनात बसल्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल. बाहेर निघाल्या म्हणताय ते महाराजाचं नरडं कोरडं पडलं. 2 तास ते आरडून आरडून मेला, पण पठ्ठ्यानं विठ्ठल विठ्ठल नाही म्हणला. बरं नको ना म्हणू, त्या महाराजाचं काय जाईल. येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. देवाचं नाव नाही घेतलं तर नुकसान दुसऱ्याची नाही, फायदा दुसऱ्याचा नाही. ज्याचा फायदा, ज्याची नुकसान त्याचाच फायदा. नुकसान तुमचीच आहे, घेतलं तर फायदाही तुमचाच आहे. भगवंताचं नामचिंतन कराल तर ते देवाला आवडलं, आणि देवाला नामचिंतन केलेलं आवडलं की तुमच्या जीवाचा, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल, जीवाला सद्गती प्राप्त होईल. माणसं गुरुवर्य गुट्टे गुरुजी म्हणतात, माणसं तुम्हाला देव नाही होता आलं तर चालेल, पण एवढं तरी साधन करा की पुढचा जन्म पुन्हा माणसाचा मिळेल. माणसं भजन करीत, माणसं भजन करीत नाहीत. ही आपली नित्याचीच सवय. किती सांगून गेले, पण भजनाला भजन केलं मारुतीरायानं, भजन केलं नथुराम बाबानं, भजन केलं गुरुजीनं, भजन केलं मारुतराव महाराजानं, आणि आता भजन चालू आहे देवानंद बाबाचं, भजन चालू आहे पोळ बाबाचं.
हे माणसं भजन करणार आहे तो आपण नाही. बरं काय जाणार आहे कोणाचं नका न- तुका म्हणे भजन प्रमाण तुका म्हणे भजन प्रमाण काय गोर काय गोरपण रायाचे तुकोबाराय सांगतात तुका म्हणे येथे. येथे म्हणजे कुठं? मानमोडीमध्ये, हा, जिंतूरमध्ये, परभणीमध्ये. येथे या शब्दाचा अर्थ आहे मनुष्य देहाला आल्याच्या नंतर. मनुष्य देहाला आल्याच्या नंतर भजन प्रमाण आहे. मग त्यांना नाही म्हणायचं मी गावचा सरपंच आहे, मी कसा भजन करू? मी आमदार आहे, मी कसा भजन करू? मी खासदार आहे. अरे खासदार नाही, राष्ट्रपती जरी असतील तर माणूस आहे ना, माणूस असन त्यानं भजन केलं पाहिजे. नाहीतर काय मोठेपणाला काडी लावायची म्हणले त्याच्या काय थोरपण जाळावे ते. आणि भजन करत नसल तर माळावर दगडा आणि धोंड्याला काय कमी आहे? ज्ञानोबरायाने सांगितलं माझी भक्तिवीन जळू तेजी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. दगड धोंडे नाहीत का मग माणसाला? एवढं कमलमुख राम भजन को दिया, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. पवित्र देह आहे, देह पवित्र नाही बरं. भजन करणाराचा देह पवित्र आहे, देह तर अपवित्र आहे. देह रक्तमासानं अपवित्र झालेला आहे. देहाची अपवित्रता रामायणाच्या 9व्या अध्यायामध्ये वैराग्य निरूपण बालकांडातील 9वा अध्याय बघा. देह कसा आहे वाचा, लक्षात ठेवा. पण ज्यांनी सतत भगवंताचं भजन केलं पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सत्यापुरता. असंच ना, सप्त्यापुरतं भजन करणाराचा देह पवित्र होतो का? नाही हो. जो वदे अच्युत सर्व काळ भगवंताचं भजन केलं, सर्व काळ देवाचा विसर नाही पडला. बरं काय अवघड आहे बरं भजन करायला? आता गहू भिजवायले तुम्ही समजा शेतात जाऊन, हा, दांडान पाणी सोडलं. आता भरपूर पाणी आहे, तुम्हाला स्प्रिंकलरची गरज नाही. दांडवणी द्या जोगं पाणी आहे, देवानं कृपा केली तुमच्या गावावर. बरं ते आता एक दांड भिजला समजा, मग ते आता भुंड फोडायचं असंच म्हणते. मी कवा बाप जेल मी शेतातच गेलो नाही, मला माहित नाही. भुंड लोक सांगतात तेच म्हणतात ना भुंड फोडायचं. मग ते भुंड फोडतानी हा तो दारा धरणारा माणूस असा खाली बसतो, खाली बसून असा तोंडावर भुंड फोडतो. बरोबर आहे असंच का? बरं काम कोणतं घ्या, पेरणी असू दे, तोंड तरी काम आहे ना. हा तोंडाला काय काम आहे? असंच म्हणाय गेलो म्हणले महाराज तुम्ही म्हणता तोंड रिकाम आहे, आमच्या तोंडात तर मटेरियल असतं एवढं, रिकाम कशा चालू? लक्षात ठेवा. अरे कितीही काम चालू असू द्या, पण कोणतंही काम असू द्या, हाताला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काय काम आहे? माता भगिनी स्वयंपाक करताना आता 90% बाया हरिपाठ म्हणायल्यात, म्हणून आपण माणसात आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रमण सुख होईल. मला सांगा सुख कोणाला नकोय? हातवरी करा बरं, सुख कोणाला नकोय? प्रत्येकाला असणारं सुख पाहिजे. सुखासाठी सगळ्यांची धडपड चालू आहे, लक्षात ठेवा. पण सुखाचा मार्ग माणसं अवलंबत नाहीत. सुख आहे ज्याच्यापाशी त्याच्याकडे जायचा प्रयत्न करा. सुख कोणापाशी आहे? 2च दुकानं सुखाचे या जगामध्ये आहेत. एक आहे साधूचं दुकान, दुसरं आहे देवाचं दुकान. सुख 2 ठिकाणी आहे, एक देव आहे, दुसरे संत आहेत. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तू. सर्व सुख
सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी मने सारंगधर. सुख देणारा देव आहे आणि तो देव आपला करा आपुला तो एक. देव करुणी घ्यावा तेने विन जीवा, सुख नो हे सुख देणारा देव आहे म्हणून म्हणून विसरतो न पडावा माझा. आपला जर देवाला विसर पडू द्यायचा नसला तर आपल्याला देवाचं भजन करावं लागेल आणि ते भजन देवाचा विसर न पडू देता करावं लागेल. आठवा नाठव गेला भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. विठोबा रखुमाई भजन करा. मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसानं भगवंताचं भजन केलं पाहिजे, संताची संगत केली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचा, रामायण वाचा, भागवत वाचा, हरिपाठ वाचा, भगवंताचं चिंतन करा. मनुष्य देह आलाय ना, या मनुष्य देहाचं सार्थक करून घेण्यासाठी साधू संतांनी आपल्या देहाची राख रांगोळी केली तुम्हाला सन्मार्गाला लावण्यासाठी. नाहीतर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरले ते शेऊ. अज्ञानाच्या अंधकाराच्या वाटेनं चाललेल्या मूढ जीवाला सन्मार्गाला लावण्यासाठी साधूचा अवतार आहे. लक्षात ठेवा, उपकार आहेत साधूचे, लक्षात ठेवा. मग देवाचा जर विसर पडला नाही, देव किती गुणवान आहे आपल्यासारखाच. देव किती गुणवान आहे, मृदंगाचार्य महाराज किती गुणवान आहे. कीर्तन सांगता येते, भजन म्हणता येते, मृदंग वाजवता येते, भजन म्हणता येत नाही, भजन म्हणता येते, कीर्तन करता येत नाही. एक गुण आहे ते एक नाही आपल्याला. काही लोकायला बाबा, काही लोकायला सोयरिकी लय चांगल्या पद्धतीनं करता येते. काही सोयरिकी करतात बरं, बोलता बोलतात त्याच्यात सोयरीक होती, लय गुण चांगला राहतात. पण सोयरीक करतात पण संसार काही त्याचा चलू देत नाही. लयच बेकार असणारे काही एक आहे तर एक नाही. पण भगवंताचं तसं नाही. भगवंत हा अनंत गुणाने नटलेला आहे. 6 गुण सांगितले शास्त्राने, पण अनंत गुण आहेत भगवंताचे. लक्षात ठेवा, अनंत गुण आहेत भगवंताचे. अनंत गुणानं नटलेला भगवंत आहे. म्हणून एका गुणाचं वर्णन वेदाला झालं नाही. भगवंताचा पहिला गुण आहे यश नावाचा गुण. यश नावाचा पहिला गुण आहे, पण त्या यशाचं वर्णन वेदालाही करता आलं नाही असं ज्ञानोबा सांगतात, मी नाही सांगत. प्रणवाचे पेठे झाले शब्द ब्रह्म माझिटे, ते यशाचे धाकटे वेदून पुरे. यशाचं वर्णन वेदाला करता आलं नाही, मौन पडलं वेदाला देवाच्या यशाचं वर्णन करताना. दुसरा श्री नावाचा गुण आहे भगवंताचा, श्री. आणि श्री म्हणजे लक्ष्मी, आणि त्या लक्ष्मीचा अंतच नाही. ती देवाच्या पायाची दाशीच आहे ना, पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुलती. श्री नावाचा गुण आहे. तिसरा गुण आहे औदार्य नावाचा. ऐका गुण देवाचे, किती उदार आहे देव. उदाराचा बाप आहे, उदार नाही, उदार 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 देव आहे. लक्षात ठेवा, किती उदार आहे. महाराज वर्णन करतात, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनशी पात्रा पात्र, पै कैवल्यायशे पवित्र, वैरी आहे दिदले. इतका उदार, मोक्ष शत्रूला दिलं. पुतना मावशी, आता उद्या काल्याच कीर्तन आहे, बाबा सांगतात पुतना मावशी देवाला मुंबईहून खेळणे घेऊन आलती आहे ना कृष्णाला. का आणलं होतं कृष्णाला? विष पाजाय आलती महाराज, अश्रू महाराज. पुतना मावशी लाड करा आली नव्हती देवाची, विष पाजाय आली होती. पण पुतण्याचा उद्धार केला का नाही? उद्धार केला पुतण्याचा. सायुज्यता मुक्ती दिली, 4 मुक्त्यापैकी एक सायुज्यता मुक्ती दिली. इतका उदार आहे देव.
बरं पुन्हा सांगू, पुन्हा त्याच्यातला बारकावा सांगतो, ऐका लक्ष देऊन. देवाकडे जे 6 गुण आहेत ना, हे 6 गुण देवानं देवाजवळ ठेवले नाही. 6 गुण गुरुजी 6 जणांना देऊन टाकले मनाप्रमाण. तुम्हाला चान्स येशे थोरविला बरोबर आहे, म्हणा ना मग. येशे थोरविला वाजवा टाळ्या एकदम मोकळं होतं. वाजवानं काय फरक पडायला, पैसे लागतात. 3 गुण सांगितले गुरुजीनं, एक चरण सांगितलं. येशे थोराविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवधारे देवोनी कर्णाहाती, कीर्ती दिगंती मिरविले. 3 गुण वाटप केले. यश हनुमंतराला दिलं, श्री विभीषणाला दिली, उदारपणा कर्णाला दिला. त्याच्या पुढचे 3 गुण आहे का? ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं. ऐश्वर्य वाढविला अर्जुन, ऐश्वर्य अर्जुनाला दिलं. आणि वैराग्य सुखाते बोधून ब्रह्मसनातन पावविला. असे 6 गुण भगवंताकडं. आणि तुकोबाराया म्हणतात त्या गुणाचं वर्णन मी आवडीनं करीन अभंगाच्या 2ऱ्या चरण. गुण गायिना गुण गायिना गुण गायिना गुण गायिना
आवडी भगवंताचे गुण आणि त्या गुणाचं गुणगान मी आवडीनं करीन. आवड महत्वाची आहे, लक्षात ठेवा. माणसं म्हणतात काय करावं हो, आवड आहे पण जाणच होईना. आवड नाहीच. आवड असली की सवड मिळतेच, लक्षात ठेवा. आवड असली की सवड मिळते. माणसं आवडीनं संसार करतील पण आवडीनं परमार्थ करणार. आवड सांगतो किसन दादा चेअरमन, आवडीनं नातू घेता का आवडीनं विना घेता तुम्ही मंदिरात येऊन? नाही, आता तुम्ही बाहेर मला बोलू देत नाहीत पण इथं मी तुम्हाला बोलू देत नाही. तुम्ही आवडीनं 15 किलोचा नातू, 15-20 किलोचा चेअरमन म्हणजे उगा आता ओळख आहे म्हणून म्हणायलो, नाही तर सगळेच ती आहे. तुमचं नाव आलं तोंडाला म्हणून म्हणायलो, नाही तर सगळेच माणसं नातू आवडीनं घेतात पण विना तेवढ्या आवडीनं घेत. संजय महाराज विना आवडीनं घेतात का लोक? विना सवडीनं असतंय. 8 ते 9 श्यामराव, 9 ते 10 उमराव, 10 ते 11 भीमराव, आणि ते पुन्हा विना घेतल्याच्या नंतर पाहते 9 वाजले का, 9 वाजले अशा चक्रा मारते. दादा रामकृष्ण हरी म्हणतच नाही. रामकृष्ण हरी 9ला 2 मिनिटं कमी असले, भीमराव चला तुमच्या पहाऱ्याची वेळ झाली हो भीमराव. जस काय ते विना याला घोळसायला आहे. ही रियालिटी आहे, ही सत्यता आहे. याच्यात एक शब्द सुद्धा माझा खोटा. प्रत्येक गावात तेच आहे. विना घेण्यासाठी लिस्ट करण्याची गरजच पडू नये. ज्याच्या सपाट्यात आला त्यानं. बाबानं गुरुवर्य नामनिष्ठ सेवाधारी पोळ बाबानं सप्ते केले. एका गावामध्ये म्हणले बाबा लयच विण्याचं सांगायलेत. असं मी सांगू लागलो, असं बाबा सांगू लागले. म्हणले लयच सांगायलेत. म्हणले बघू बाबा विना किती घेतात. बाबाच्या गळ्यात विना अडकीला लोकांनी. हां, ढासाळ्यामध्ये गावाचं नाव. चॅनल यूट्यूब चालू आहे. गावाचं नाव सांगायचं नसतंय. आमच्या भक्ती संगम यूट्यूब चॅनल, बरोबर आहे नाव? भक्ती संगम यूट्यूब चॅनल, या चॅनलवर आज हा मानमोडीचा कार्यक्रम प्रकाशित होत आहे. आणि ते अनुभवी माणसं आहेत. काही बोलण्याच्या वेगात शब्द गेले तर ते काढून टाकतील ही अपेक्षा आहे. त्या गाववाल्यांनी परीक्षा, साधूची परीक्षा घेत असतात. बाबाच्या गळ्यात विना टाकला आणि अक्षरशः रात्रभर दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत कोणीच गेलं नाही. बाबाचे पायाचे सुजून बंद झाले. पण बाबा माघार घेतील ते बाबा कसे? बाबा म्हणले माघार नाही. पण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळं बाबानं 4 महिने नामजपाचा सप्ताह तिथं केला. आणि बाबा निघू लागले तर लोक वाढू लागले, ढसा ढसा रडू लागले. आणखीन 4 महिने इथंच. ही साधूची ताकद आहे. विना 4 किलोचा माणसं आवडीने घेत नाहीत. बरं, विना काही नुकसान करीत नाही. विना अंग भिजते का माणसाचं? विना नातू अंग भिजते माणसाचं. वरी बसल्यावर त्याला लघवी आले ते म्हणते का बाबा मला उतरू द्या, लघवीला जायचं. त्याला कळत नाही, वरूनच पाईपलाईन करते. आणि ती पाईपलाईन म्हणते लेकरू आहे पे ना, मग आम्हाला काय करायचं? लेकरू काय करायचं? लक्षात ठेवा, सत्कर्म विना घ्यायला आवडीनं घेतला पाहिजे. नामस्मरण आवडीनं केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी आवडीनं वाचली पाहिजे. आता इथं किती जण ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेत? हात वर करा बरं. अवघडच आहे बाबा, एका हात वर करा. बरं जाऊ द्या, त्यांनी पारायण केल्यामुळं कीर्तनाला आले नसतील. भरपूर आहेत. बरं, नसले तरी ज्ञानेश्वरीचं पारायण आवश्यक आहे. कारण की गुरुवर्य नथुराम बाबाचं जे वक्तृत्व होतं, बाबाची जी बोलण्याची शैली होती, जसं बाबा आता कालच आमच्या इथे कीर्तन झालं बाबाचं. बाबाच्या मुखातून गाथा आणि ज्ञानेश्वरीशिवाय दुसरं काही निघत नाही. माणसाला आवड पाहिजे. आवड असली की सगळं काम होतं बरोबर. पण माणसाला भजनाची आवड नाही. आता आवडी बघा ना, कोणाला पंढरपूरच्या वारीची आवड आहे, कोणाला कोर्टाच्या वाऱ्या करण्याची आवड आहे, कोणाला हरिपाठ मंदिरात घेण्याची आवड आहे, कोणाला मागं बसून पत्ते कुटण्याची आवड आहे. आवडीचं काय असं
कोणाला मृदंग वाजवण्याची आवड आहे, कोणाला जाऊ द्या सांगत नाही आता, आवडीचं. पण आवड अशी असावी की आपली आवड भगवंतापर्यंत पोचावी. म्हणून गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणून आवडीनं देवा मी तुमचं गुणगान करीन. तुकोबाराया तुम्ही आवडीनं माझं गुणगान करतान हो. मग आता गुणगान केल्यावर पुन्हा भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर वाढलं, बरोबर आहे. पुन्हा भक्ती तुमची वाढली, मग पुन्हा तुम्हाला काय पाहिजे सांगा ना. काहीतरी घ्या तुकोबाराया, काहीतरी मागा. त्यावेळेस तुकोबाराया तिसऱ्या चरणात न लगे मोती धन संपदा, न लगे मोती धन संपदा, न लगे मोती धन संपदा, न लगे मोती धन चरणात महाराज सांगतात, देवा मुक्ती नको म्हणले मला. बरं जी वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहे ती मागण्यात काय आनंद आहे, जी नाही ती भेटली तर आनंद आहे. मुक्ती पांग नाही विष्णूची या दासा, आम्हाला त्याची इच्छा नाही म्हणले. कारण मोक्षामा घरी कामारी हे दासी. आमच्याकडे ती मुक्ती ना, मुक्ती म्हणजे मुक्ती नावाची बाई नाही, ती आमच्याकडे काम करायला म्हणले दादा. मग देवा मुक्ती नको, न लगे मुक्ती. धन नको म्हणले. धन का नको म्हणले? नाथ भागवत कोण कोण वाचले हात वरी करा बरं. नाथ भागवतामध्ये त्या धनाबद्दल महाराज वर्णन करतात की धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ आहे. धनामुळेच माणूस वाईट मार्गाला जातो. स्त्रीचा नाद, दारूचा नाद, पत्त्याचा नाद, हे पैसा असल्यामुळं माणसाला लागतो. मी मनानं सांगत नाही, नाथ भागवतात तसं लिहिलेलं आहे. स्त्री द्वैतानी मध्यपान या ते वाढवी धन. या तिन्ही गोष्टी धन वाढवते. धन नको. धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ लागतात. एकनाथ बुवा म्हणलं बाळू महाराज दोघं एकच. दोन्ही दिसती सारखे वर्म जाणी तो पारखे. एकनाथ बुवा असो का बाळू बुवा असो, टाळ्या वाजवायच्या गाव. आपल्या लेकराचं नवल आपणच केलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपले माणसं आपण मोठे केले पाहिजेत. अमेरिकेतले लोक येणार आहेत का आपल्याला मोठं करायला? मला सांगा. आता जिंतूरच्या परिसरामध्ये महाराज आहेत, कशाला दिल्लीला जायचं महाराज आणायला? दिल्लीला जाऊन 10,000-20,000 घर कशाला घालायचं? तुम्ही म्हणता आला हे जातीवर पुन्हा म्हणून घ्या कीर्तन पुढच्या. तसं म्हणणार नाही.
मला काय कीर्तनाची गरज नाही कशाची गरज, पण येरी आपली माणसं आपण मोठी. एक सप्ताह जर केला तर तुमच्या इथं 2 महाराज पुन्हा उरतील, 7 कीर्तन होऊन उरतील. इतके मान मुडीत महाराज आहे. रामायण सांगायला आहेत, भागवत सांगायला आहेत, कीर्तन करायला आहेत, गायन करायला आहेत, वाजवायला आहेत. काय कमी आहे? एखादा सप्ताह हो द्यायचा, गावातलं गाव घरचं घरी देऊ बरं करी, काय फरक पडायला. आम्ही या जाऊ मधुकरी खाला. मधुकरी बी पंक्ती पट्टी नाही करायची. आमच्या कुळबाबासारखं मधुकरी गोळा करायची, संध्याकाळी घरून आणायचं, मंदिरात येऊन खायचं. कीर्तन घरच्याच महाराजाचं, म्हणणारे घरचेच. काय काय फरक पडायला. पण घरचा